मराठवाड्याच्या कपाळावर लागलेला दुष्काळग्रस्त भागाचा शिक्का काही केल्या पुसण्याचं नाव घेत नाहीये। आधी कोरडा दुष्काळ होता तर आता ओला दुष्काळ पडलाय। या सगळ्याच्याच नंतर खरं तर प्रचंड विदारक अशी परिस्थिती पाहायला मिळतेय। काहीच राहिलेलं नाहीये, अगदी शेत जमिनी सुद्धा राहिलेल्या नाहीये। शेतकऱ्यांना आता पुन्हा नव्याने पिकं लावायची म्हटलं तर जमीनच शिल्लक नाहीये। इथपासूनची सगळी सुरुवात आहे। या सगळ्यावरच खरं तर आज आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर मुळातच जे मराठवाडा पुत्र आहेत श्रीपाल सबनीस सर काय सांगाल? प्रचंड विदारक परिस्थिती आहे, म्हणजे आपण इथे बसून सांगूही शकत नाही, बोलूही शकत नाही, अनुभवू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती। तुम्ही स्वतः निलंग्याचे आहात, त्या सगळ्याच भागामध्ये सुद्धा अतिशय भयानक परिस्थिती पाहायला मिळते। काय भावना आहेत? मराठवाड्याचा दुष्काळ ही नेहमीची गोष्ट आहे। कधी ओला कधी कोरडा असा दुष्काळ सततचा चालू आहे। निजामाच्या जाचक राजवटीतून मुक्त होऊन महाराष्ट्रात आणि स्वतंत्र भारतात सामील झालेला मराठवाडा आता निसर्गाच्या या संबंध कचाट्यात सापडलेला आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारची तुटपुंजी मदत 7,000 रुपये एकर आणि मेलेल्या माणसांना 2-4 लाख 10 लाख रुपये अशी मदत ही काही शेतकऱ्यांच्या दुःखावरती कायमचा उतारा नव्हे। तर सीना नदी असो, सोलापूर जिल्हा असो, मराठवाड्याची 5-7 जिल्हे असो, या सर्व भागामध्ये संसार वस्तू ज्या आहेत, आवश्यक वस्तू, त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। माणसं मेलेली आहेत। मुख्य म्हणजे मुलाप्रमाणे प्रेम केलेली जनावरं गेलेली आहेत वाहत। शेळ्या मेंढ्या गेलेल्या आहेत, कोंबड्या गेलेल्या आहेत। कारण कोंबड्या आणि शेळ्या हा शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय आहे। शेतीवर भागत नाही म्हणून करणारा हा पूरक व्यवसाय आहे आणि या पूरक व्यवसायातून मिळणारं उत्पन्न त्यांचं कायमचं बंद झालंय। अचानक रात्री 11-12 वाजता नदीचं पाणी गावात शिरून संबंध घरामध्ये घुसलं। लहान लहान चिल्ले पिल्ले माणसं सगळी मेली असती, त्यांना कुठेतरी ओढून काढण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला, जागरूक लोकांनी केला आणि गळाभर पाण्यातून वाट काढत ह्या माणसांनी कसं तरी उंचावर जाऊन जीव वाचवला। अंगावरच्या कपड्यानिशी ही माणसं आलेली आहेत। आता त्यांना दुसरा कपडा ही आंघोळ करायला, दुसरा कपडा घालायला कपडा नाही, भांडे कुडे नाहीत। मिळवलेलं जे काही धान्य आहे, 2 दिवसाचं असेल, 2 महिन्याचं असेल, ते सगळं वाहून गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये फक्त दौरे, नेत्यांचे दौरे ही चीड आणणारा प्रकार आहे। उठले की सुटलं प्रत्येक नेता, मुख्यमंत्री जातात, उपमुख्यमंत्री जातात, हे मी समजू शकतो। पालकमंत्र्यांनी पाहणी करणं आणि त्याचं रुद्र रूप, त्याचं भयंकर रूप, गांभीर्य समजून घेणं आणि ते अधिकाऱ्यांना समजावून सांगणं, हे मी समजू शकतो। लोकशाहीमध्ये त्यांचं कर्तव्य आहे। पण प्रत्येक नेता उठतो आणि पाहणी करायला जातो। तुम्ही काय मेलेली माणसं आणि मेलेले जनावरं बघायला जात आहेत का? हा तो प्रश्न आहे। संवेदना कशी जिवंत नाही? खरं तर ती माणसं तर जी पुरात सापडली, जी संबंध गमावून बसली, सर्वस्व गमावून बसली, त्या जमिनीच्या 5-5 फूट 4-4 फूट जमिनीची माती वाहून गेलेली आहे। पीक तर वाहून गेलंच, मोसंबी गेली, कांदा तुमचा गेला, तुमचं तूर गेली, सोयाबीन गेलं, ही सगळी पिकं गेली, वाहत गेली। काही पिकं जी आहेत ती नासलीत, कुजलीत। अशा परिस्थितीमध्ये ही पेरणी तर गेलीच वाया। शेतीचा खर्च जो आहे तो 19-20 हजार रुपये सोयाबीनला खर्च येतो एकरी, एवढा खर्च तर वाया गेलाच। परंतु 2 वर्ष आता पुरा शेतकरी उभा राहू शकत नाही। शेतकऱ्यांवरती बँकांचं कर्ज आहे, सावकाराचं कर्ज आहे। त्या कर्जाच्या परतफेडीसाठी लावलेल्या पिकामधून तिची स्वप्न फुलली होती। हातातोंडाशी घास आला होता, तो लेकराच्या तोंडातला घास तर गेलाच, परंतु आता कर्ज कसं फेडायचं या संबंध विवंचनेमध्ये शेतकरी हादरलेला आहे आणि म्हणून अनेक आत्महत्या झालेल्या आहेत। या आत्महत्या सरकारला आणि समाजाला कलंक आहे। तो सरकारचा आणि समाजाचा पराभव आहे। कृषी तज्ञ, जलतज्ञ आणि संबंध समाजातल्या शहाण्या माणसाच्या शहाणपणाचा पराभव करणारी ही अवस्था आहे। आता दुष्काळ नवीन याच वर्षी 2025लाच आला का?
यापूर्वी अनेक वेळा येऊन गेलेलं आहे. मग सरकार काय करतं, विद्वान काय करतात, जलतज्ञ काय करतायत, त्याची योजना का आखत नाहीत? हे सर्व नद्यांचं पाणी व्यवस्थित सागराला मिळेल किंवा त्याची साठवणूक करून त्याचा कोरड्या दुष्काळामध्ये उपयोग करून घेता येईल अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्रगत असताना, विज्ञानाची साथ असताना हे सरकार आणि अशा प्रकारचे हे समाजाचे धुरीण हा विचार का करत नाहीत? कायमचा उपाय काय करत नाहीत? 10 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये, 4 लाख रुपये हा काय उपाय झाला का? आणि माणूस मेल्यानंतर तुम्ही पैसे देतायत, माणूस मरू नये म्हणून काय करतायत? सरकारची जबाबदारी मेल्यानंतर ते त्याचं देणं देण्याची नाही, जिवंत माणसांच्या जीवनाची काळजी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून मला संताप येतो आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये सरकारने जे केलं ते योग्यच केलं, पण ते पुरेसं नाही. खरं तर या ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक. फडणवीस सरकार का करत नाही याबद्दल मला शंका आहे. मोदी सरकार आहे त्यांचं, फडणवीसांचं सरकारी भाजपचं आहे. एवढे दिग्गज सगळे बसलेत, जनतेच्या कळवळा घेऊन आलेलं सरकार, या कळवळ्याच्या पोटी सरकारनं काय दिलं? केंद्राकडे का मागणी करत नाहीत? तुमचा पंतप्रधानाचा फंड आहे, तो फंड लाखो रुपये तिथे जमा झालेला आहे. त्या फंडातून या दुष्काळाची संबंध अवस्था दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे आणि फडणवीसांनी मागितलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या मानात तिथे का वागतात? त्यांना का सडेतोड प्रश्न विचारत नाहीत? आणि मोदी तर अशा प्रकारचा अंतःकरण जगद्गुरू म्हणून घेणारे पंतप्रधान, संबंध विश्वाच्या शांततेची काळजी करणारे पंतप्रधान, महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या शेतकऱ्याच्या तोंडाचं संबंध पाणी पळाला असताना अश्रू का पुसत नाहीत? त्या संबंध मेलेल्या माणसाबद्दल, मेलेल्या जनावराबद्दल का अशा प्रकारची सहानुभूती व्यक्त करत नाहीत? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. सर, जसं तुम्ही म्हटलात की मोदी का या सगळ्यावरती बोलत नाहीयेत, विश्वगुरु जगद्गुरु वगैरे आपण म्हणतोय मोदींना, आणि या देशाला ते विश्वगुरु करणार आहेत असं वगैरे म्हटलं जातं. मात्र आपण बघतोय की पुण्यासारख्या शहरामध्ये अगदी एखाद्या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन असलं तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येऊन जातात. प्रत्येक वेळेस उद्घाटनाला येतात, कधी कधी व्हर्च्युअली उद्घाटनं करतात. इतका छोट्या कामासाठी ते महाराष्ट्रासाठी अवेलेबल होऊ शकतात. मात्र इतका मोठा दुष्काळ आल्याच्या नंतर सुद्धा अजूनपर्यंत ते तिथे आलेले नाहीयेत. पुढच्या काही दिवसात येणार आहेत असं कळलंय फक्त. मग हा इतका उशीर का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. नाही, पंतप्रधान मोदींना मोठी कामं आहेत. जगातल्या संबंध, देशातल्या शांततेची आणि आर्थिक व्यवहाराची काळजी ते करतात. त्यांना महागुरू म्हटलंच आहे लोकांनी आणि त्याप्रमाणे त्यांना ते महागुरू पण सिद्ध करायचं आहे. त्यामुळं मराठवाड्याच्या भूगोलाचं अत्यंत अश्रू पुसण्याचं काम हे मोदी करू शकत नाहीत. आणि उशिरा येऊन काय करणार आहेत आणि येऊन तरी काय करणार आहेत? मोदी येण्याच्या पूर्वीच हा दुःखाचा संबंध इतिहास त्यांना कळाल्यानंतर, वास्तवता त्यांच्याच लोकांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंध कर्जमाफी दिली पाहिजे होती. शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचं वचन इलेक्शन पूर्वी जर भाजप सरकार देतं तर प्रत्यक्ष कर्जमाफी इलेक्शनच्या पुढे तोंडावरच कर्जमाफी द्यायची आहे का? म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी कर्जमाफी हा संबंध स्वार्थाचा व्यवहार आहे. हा बाजारूपणा आहे, सौदेबाजी आहे. ही दुःखाच्या वेळेला कर्ज फेडीचं जर आश्वासन नकेल तर मग कुऱ्या वेळेला शेतकरी काय दर वेळेला मरावाच का? प्रत्येक युगामधला, प्रत्येक देशातला शेतकरी उपाशी मरतो. जगाला पोचणारा शेतकरी जर असा कायम उपाशी असेल, कर्जबाजारी असेल, तो कर्जबाजारीच का? सरकारी योजनांचा लाभ एवढा संबंध घेत असताना, सरकारी योजना एवढ्या डोळ्यात तेल घालून जर अशा प्रकारचं पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी जर योजना राबवत असतील तर शेतकरी असा का मरतो? कर्जबाजारी का होतो? बँकाची कर्ज किंवा सावकाराचं कर्ज का काढावं लागतं? याचं चिंतन मोदींनी केलं पाहिजे. कारण ते आणतायत. सरकारची जबाबदारी आहे कर्जच काढायला संधी मिळू नये, शेतकऱ्यांनी कर्जच कधी काढू नये, आयुष्यात कधी कर्ज घेऊ नये. अशा प्रकारची संपन्नता, त्याच्या शेतीला अर्ध्या एकरला जरी 12 महिने पाणी पोचलं तरी अर्ध्या एकरमध्ये 4-5 लोकांचं कुटुंब ते शेतकरी माणूस करू शकतो, सुखानं समाधान राहू शकतो. पण अर्ध्या एकरला जर अशा प्रकारचं 12 महिने पाणी देत नसलात तर मग सरकारला उपयोग काय? सरकारचा उपयोग काय? आणि म्हणून या योजना मलमपट्टी करणाऱ्या योजना आहेत.
प्रत्येक काळामध्ये प्रत्येक युगामध्ये शेतकरीच का मरतो, एखादा मंत्री का मरत नाही? मंत्र्याकडे 100 पिढ्याची सोय झालेली आहे आणि अशा प्रकारची सोय झाली असताना शेतकरी मात्र कर्जामध्ये राहतो आणि प्रत्येक काळातला शेतकरी असतो. तर ही दरी जी भरून काढण्याचा प्रयत्न, राजकारण हे सोयीचं झालेलं आहे. सत्ताकारण हे मुळामध्येच करप्ट असतं आणि मग सत्ताधारी हे करप्टच आहेत. ते वैचारिकदृष्ट्या करप्ट आहेत, ते आर्थिक दृष्टीनं करप्ट आहेत, सांस्कृतिक दृष्ट्या करप्ट आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अवहेलना, शेतकऱ्यांच्या मरणयात्रा, तुम्हा आम्हाला पाण्याची वेळ आली आहे, दुर्दैवाची वेळ आलेली आहे. पण समाज, सरकार जर असं असंवेदनशील म्हणावं तर समाजही संवेदनशील नाही, समाज सुद्धा असंवेदनशील आहे. असा डोळस समाज लोकशाहीचे 75 वर्षे झाली, 76 वर्ष, 77 वर्ष झाल्यानंतर, एवढा प्रयोग झाल्यानंतर अशी भारतातली लोकशाही, भारतातली जनता जागरूक कशी नाही? असंवेदनशील सरकारची निवड ही जनता का करते आहे? जनतेचा जागरूकपणा कुठे गेला? आणि जनतेमध्ये सर्व घटक आहेत, जलतज्ञ आहेत, इंजिनियर आहेत, शेती तज्ञ आहेत. या लोकांनी अशा प्रकारचा कायमचा उपाय ओल्या दुष्काळावरती आणि आपल्या कोरड्या दुष्काळावरती कायमचा उपाय करण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारची योजना का आखत नाहीत? हे सरकारचंही काम आहे आणि समाजाचंही काम आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची दुःख वेदना जर संपवायची असेल कायमची, तर धरणं बांधून उपयोग नाही, पाठ काढून उपयोग नाही. शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि तो शेतकरी मग सुखी होईल. अशा प्रकारची माझी कल्पना आहे. सर, जसं तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटला होतात की फक्त दौरे चालू आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले तर ठीक आहे, पण मात्र आत्ता असं झालंय की विरोधी पक्षातले नेतेही चाललेत, जे इलेक्शनला निवडूनही आले नाही आहेत असेही काही चाललेत, काही असेही आहेत ज्यांचे कोणीतरी नातेवाईक आहेत पॉलिटिक्समध्ये, राजकारणी मंडळी आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत म्हणूनही चाललेत, काही केवळ चर्चेत राहण्यासाठी चाललेत. आणि या सगळ्याच्या नंतर बरंच फोटो सेशन केलं जात आहे, सोशल मीडियावर सगळीकडे टाकलं जात आहे. म्हणजे हा ओला दुष्काळ सुद्धा, जिथे माणसं खरं तर मरतात, अक्षरशः शब्दशः माणसं मरतात, तिथे सुद्धा केवळ इव्हेंटबाजी चालू आहे सगळ्याच राजकारण्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून पण, आपण म्हणू शकतो असं वाटतं. एक आजी मला टीव्हीवर दिसली की जिच्या खांद्यावरती तिचं लहान नातू मेला, कुत्र घेऊन पाण्यातून वाट काढणारी माणसं मी पाहिली, अनेक लोक वाहत गेले. अशा प्रकारची दुर्दैवाची हे सगळं दृश्य हृदयाला, काळजाला कापत जातं. इतकी दुर्दैवी परिस्थिती आणि दुःखाची परिस्थिती असताना राजकीय व्यवस्थेतले उपटसुंब पुढारी, जे नालायक आहेत, जे असंवेदनशील आहेत, त्यांना जनतेच्या दुःखाचं, पाण्यामध्ये वाहिलेल्या संसाराचं त्यांना काही दुःख नाहीये. मी स्पष्ट म्हणेन, तिथे ते इव्हेंट म्हणून ते जात आहेत, पर्यटन म्हणून त्या ठिकाणी ते जात आहेत, फोटो सेशन काढण्यासाठी तिथे जात आहेत. राजकारणी लबाड पुढाऱ्यांचे फोटो दाखवण्यासाठी कॅमेरा तरी का पुढे जातो? पत्रकारांची जागरूकता कुठे आहे? अशा प्रकारच्या उपटसुंब लबाड पुढाऱ्यांना कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्याचं काम पत्रकारांचं नाही. ही संबंध अश्रूंची थट्टा करणारा प्रकार आहे. आणि म्हणून वेदना भोगणाऱ्या समाजाला फुंकर घालायची असेल तर ती हृदयानं फुंकर घाला, शब्दाने फुंकर घाला, तुमच्या आर्थिक मदतीनं घाला. आज सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस सुद्धा अनेक प्रकारे कपडा लत्ता घेऊन, धान्य, पैशाच्या रूपानं अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक व्यक्ती मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांसाठी तो संबंध मदत करतो आहे. कोणत्या मंत्र्यानं जाहीर केले स्वतःचे पैसे? जे पैसे सरकारचे आहेत ते तर देणं त्यांचं शेतकऱ्यांचा हक्क आहे. आणि मदत कसली देता? लाज वाटत नाही का सरकारला? मदत करणं हे म्हणणं बरोबर नाही. शेतकऱ्यांचा हक्क आहे, सरकारनं देणं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्यपूर्ती सुद्धा सरकार पुरेपूर करत नाही. अजून ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करत नाही म्हणजे काय सांगावं? ओला दुष्काळ धडधडीत सगळ्या शेंबड्या पोराला दिसतो. ओल्या दुष्काळाचे परिणाम सगळे भोगतायत आणि तुम्हाला कळत नाही अजून? आम्ही प्रत्येक योजनेमध्ये प्रत्येकाला मदत करू. जे शेळी वाहत गेली, कोंबडं वाहत गेलं, घर फुटलं, संसार गेला, शेती खरडून गेली, तरी आम्ही
मग ओला दुष्काळ का दाखल करत नाही, का तुम्ही जाहीर करत नाही? ओल्या दुष्काळाचे नियम वेगळे आहेत. सरसगट अशा प्रकारची मदत करणं हे सरकारला बंधनकारक आहे आणि ते सरकारला जड जाणार आहे. हा आर्थिक फरक आहे त्याच्यामधला. आर्थिक मदत मोजक्या लोकांना देणं वेगळं, ज्याचं नुकसान झाले त्यांना वेगळं, आणि कमी जास्त आता जे नदीच्या काठी गावं आहेत त्यांचे अधिक नुकसान झालेलं आहे. जे नदीच्या काठी नाहीत पण त्यांच्यापर्यंत 5-5, 10-10 किलोमीटर पर्यंत पाणी पसरलं आणि गावं सगळी बेचिराग झाली, गावं सगळी पाण्यात गेली, मंदिरं गेली, देव गेला, शेळ्या मेंढ्या गेल्या, माणसं गेली. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करणं हे कर्तव्य आहे. हे सगळ्या विरोधी पक्षांनी जनतेने मागणी करून सुद्धा, अहो काही शेतकरी सुद्धा पीक हे झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये जे गळ्या इतकं पाणी होतं त्या पाण्यात जाऊन ते संबंध पीक काढून दाखवत होती टीव्हीवरती. माणसं गडबडा लोळत होती, कपाळावर हात मारत होती, छाती बुडवून घेत होती. हा आकांत शेतकऱ्यांचा पाहून सुद्धा सरकारला घाम फुटत नाही, सरकारला संवेदना निर्माण होत नाही आणि मग तो संबंध ओला दुष्काळ जाहीर करत नाही. ओला दुष्काळही जाहीर करायचा नाही आणि कर्जमाफी द्यायची नाही. आता पुन्हा कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना. ते 2-4 दिवस त्यांनी खाऊ पिऊ घाल धर्मशाळेमध्ये, शाळेमध्ये त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था सरकार करेल. त्यांच्यावर ते सरकारचं कर्तव्य आहे. सरकारी पैशाचा तो योग्य विनियोग आहे. पुढे महिन्यानंतर काय? ज्या माणसाचं गॅस सिलेंडर सुद्धा वाहून गेलं, ज्या कुटुंबातले संबंध तुमच्या डाळीचं आणि संबंध धान्याचं पीक वाहून गेलं, त्यांनी काय खावं, कुठे कामाला जावं, हा प्रश्न आहे. मे महिन्यापासूनचा पाऊस चालू आहे. सतत 4-5 महिने पाऊस झेलून आणि त्या पावसाचे संबंध परिणाम झेलून ही माणसं आता कशी तरी तगली उभी राहिली. आता मेली पण जिवंत राहिलेल्या माणसावरती मोठं संकट आहे. चिल्ली पिळी पाळायचं, त्याला सांभाळायचं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे त्यांचं अत्यंत महत्वाचं तारेवरची कसरत आहे. अशा प्रकारे वाट काढताना कर्ज पुन्हा काढावंच लागेल आणि मग कर्जमाफी हे देणार नाहीत. ऐन इलेक्शन आलं पुढलं की त्याच्या अगोदर ते जाहीर करतील. मग तोपर्यंत या माणसाने मरायचं का? हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. ह्याला सरकार म्हणत नाहीत, याला सत्ताधारी म्हणत नाहीत. हा सत्तेचा गैरवापर आहे, सुईनं वापर आहे, स्वार्थासाठी वापर आहे. कर्जमाफी हे देणं आवश्यकच आहे आणि म्हणून ते दिलं पाहिजे. विरोधी पक्ष असो की सरकारी पक्ष असो, सगळी राजकीय व्यवस्था स्वार्थामध्ये बुडालेली आहे. सगळी राजकीय व्यवस्था प्रतिष्ठा आणि पैसा याच्यामध्येच रमलेली आहे आणि म्हणून कोणत्याही पुढाऱ्यावरती माझा विश्वास नाही. सर्व संस्कृतीचं दिवाळं निघालेल्या हे संबंध राजकीय व्यवस्थेनं काढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये संस्कृतीचा खरा आधार आता शोधणं, जो श्रमावरून जो संस्कृती पेलत असतो माणूस, शेतकरी संबंध जगामध्ये पोटाला अन्न देतो, स्वतः उपाशी राहून दुधाची घरी 10 गायी एका माणसाच्या गेल्या, वाहत गेल्या आणि 10 गायी त्याला सापडल्या. एका शेतकऱ्यांतर आपल्या गायी वर गच्चीवर चढवल्या. काय त्याची मेहनत असेल, काय त्याची त्या कल्पना, त्या रात्रीच्या प्रसंगामध्ये त्या माणसाच्या भावनेचं तुम्ही कल्पना करू शकता. पण ती संवेदना कुठेच मला दिसत नाही, समाजातही दिसत नाही. समाजात फार कमी संवेदना आहे. सगळे घटक चालू आहेत, सगळे तो कलेक्टर तर एक तिथला ह्याचा धाराशिवचा, तो नवरात्रीमध्ये नाचत बसला. ही काही संवेदना आहे? पुढारी सुद्धा अत्यंत डोळ्यावर पांघरून ओढून अशा प्रकारची जर कल्पना करत आहे. सदाभाऊ खोत तिकडे कुठेतरी गेला होता, त्याला लोकांनी घरी परत पाठवलं. अशा प्रकारचे पुढारी जर याचा गैरवापर करतील, या इव्हेंटचा उपयोग करून घेत असतील, स्वतःची टिमकी मारून घेण्यासाठी, अशा प्रकारचं हे दुष्काळाचा संदर्भ घेता कामा नये असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही म्हटलात तसं आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर नेत्यांचे केवळ कपडे अंगावरचे म्हटलं तर लाखोंचे कपडे घातले जातात. गाड्या जर ताफा संपूर्ण पाहिलं तर 10, 15, 20 गाड्या असतात. त्याच्यामध्ये 4-5 त्यांचे पोलीस असतात. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर किमान Y+Z+ सिक्युरिटी असेल तर त्याचा खर्च वेगळा. त्याचबरोबर कार्यकर्ते इतके घेऊन फिरत असतात सोबत, म्हणजे दिवसाचा खर्च ह्यांचा काही लाखात निघत असेल इतकं सगळं हा तामझाम
असताना सुद्धा अजूनही शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आपल्याला सरकारकडून कुठून तरी आदेश येईल, कुठून तरी कागदोपत्री काहीतरी येईल आणि मग त्याच्यानंतर आम्ही मदत करू, अशा पद्धतीची एक परिस्थिती अजूनही दिसतेय. अजूनही इतक्या वर्षांपासून राजकारणात राहिलेली ही लोक, ज्यांनी इतकं राजकारणामधून कमवलेलं आहे, राजकारणाच्या व्यतिरिक्तही कमवलं, हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहितीये. मात्र तरी सुद्धा स्वतःच्या खिशातून काही लाख काढून द्यायला सुद्धा यांना नको वाटतं. ताई, ही लोकशाहीची बेईमानी आहे. पुढाऱ्यांची संस्कृती ही अत्यंत काय म्हणू त्याला, करप्ट आहे. आणि म्हणून जो सज्जन पुढारी असेल, जो कुणाचंही शत्रुत्व पेलत नाही, करत नाही, लोकशाहीशी इमानदार असेल, जनतेची कामं करणार असेल, जनतेत प्रिय असेल, तर त्या पुढाऱ्याला झेड+ची गरज काय? संरक्षण कशासाठी? कुणापासून तुम्हाला संरक्षण पाहिजे? असे अनेक पुढारी जर संरक्षणामध्ये फिरत असतील तर त्यांची लायकी काय? एखाद्या माणसाला, एक महत्वाचा माणूस असेल, त्याची सुरक्षितता मी समजू शकतो, परंतु ज्या माणसाला संबंध जनता ओळखते त्याला सुरक्षिततेची गरज नाही. गांधीला कुठे सुरक्षा होती? आंबेडकरांना कुठे सुरक्षा होती? आणि म्हणून ही संबंध पुढाऱ्याची जात जी संस्कृती आहे ती अत्यंत बरबटलेली आहे. त्यांना एक पिढ्याची सोय करून भागत नाही. त्यांचं कोट्यावधीचे घोटाळे संबंध पुढाऱ्यांच्या नावावर आहेत. आणि म्हणून ही संबंध लोकशाहीला घातक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होते आहे. जनतेनं सावध होऊन वेळी जागृत होणं महत्वाचं आहे. या संदर्भामध्ये विचार करताना लोकशाही जगवायची असेल तर संविधानाच्या प्रकाशात जगवली पाहिजे. संविधान संस्कृती निर्माण केली पाहिजे. संविधान संस्कृती संवेदनेला महत्व देते, करुणेला महत्व देते. कारण संविधानामध्ये बुद्ध आहे, महावीर आहे, संविधानामध्ये बसवेश्वर आहे, आंबेडकर आहे, संविधानामध्ये येशू आहे, मोहम्मद पैगंबरांची मूल्यात्मकता आहे. संविधानाच्या मध्ये सर्व धर्माचं चांगुलपण आलेलं आहे. श्रद्धाही आलेली आहे ईश्वरावरची, आणि ईश्वर न मानण्याचे भूमिका स्वातंत्र्यही आलेलं आहे. नास्तिकांचं आणि आस्तिकांचं दोघांचंही स्वातंत्र्य संविधानामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे 140 कोटी लोकांचा देश 78 वर्ष सतत या संविधानावर चालत आला. पण दुर्दैवाची गोष्ट, या संविधानाला वापर करणारी, अंमलबजावणी करणारी माणसं ही नालायक आहेत. आणि या नालायकपणाची फळं आपण आता सगळे भोगत आहोत. त्याच्यातला पहिला बळी शेतकऱ्यांचा दरवेळेला जातो आहे. कामगार आहे, आदिवासी आहे, दलित आहे, या सर्व पातळीवरच्या वंचितांना संबंधशी लोकशाहीची चांगल्या अर्थाची फळं भोगायला मिळत नाहीत. झोपडीपर्यंत जर स्वातंत्र्य सूर्याची किरण पोचत नसतील तर त्या स्वातंत्र्याच्या सूर्याला अर्थ काय? 1947 स्वातंत्र्य हे संशयास्पद आहे की काय, अशा प्रकारची भावना वंचिताची होते आहे, शेतकऱ्यांची होती आहे. पण शेतकऱ्याला वाली नाही. टिकेत आणि शरद जोशीची परंपरा पुढे टिकली नाही. शेतकऱ्याचा नेताही खंबीर मिळत नाही. शेतकऱ्याच्या संघटनेमध्ये फळ्या निर्माण झाल्यात. अजित नवलेची संघटना वेगळी, रघुनाथ पाटलांची वेगळी, राजू शेट्टीची वेगळी, तुपकरांची वेगळी, अशा वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्यात. एक दिलानं एक, आणि शेतकरी एकत्र येऊ शकत नाही हे याला माहित आहे. म्हणून कधीही कुठल्याही सरकारनं बोंब मारून, शेतकऱ्यांनी रडून भेकून, मोर्चे काढून, आंदोलन करून सुद्धा शेती मालाला योग्य भाव दिलेला नाही. का देऊ शकत नाही सरकार? शेतकऱ्याच्या पिकवलेल्या धान्याला ती सबंध त्याचा उत्पादन खर्च त्यांनी काढल्यानंतर त्याला नफा नको का? साधा साबण बुटाचा व्यापारी सुद्धा आपला त्याच्यातला नफा काढतो. नफ्याची स्वातंत्र्य त्याला देता, शेतकऱ्याला का नको? शेती हा व्यवसाय तुम्ही मान्य करता ना? या आणि संबंध मोठी संख्या शेतकऱ्याच्या शेतीवरती अवलंबून आहे. आता शेतीचे वाटण्या झालेल्या आहेत, शेतीमध्ये संबंध तुकडे पडलेले आहेत. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये सेंद्रिय शेती करणं हे आवश्यक झालेलं आहे. किंवा मोठी स्वामीनाथनच्या नियमाप्रमाणे हे संबंध रासायनिक शेती केल्यामुळं अधिक लोक जगतात. हे जरी असलं तरी सुद्धा हा शेतकरी मात्र उपाशीच राहतो आहे. आता त्याला अर्धा एकर जमीन, 1 एकर जमीन उरलेली आहे. 3 एकरवरनं पुन्हा तो विमा सुद्धा मिळत नाही. विम्याच्या बाबतीमध्ये निकषावरती सरकारनं बदल केलेत आणि विमा मिळवण्याच्या दृष्टीने तो शेतकरी, खरं म्हणजे सरकारनं जर अडथळा केला नसता तर विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळाली असती. विम्याच्या बाबतीमध्ये घोळ केला, सरकारनेच घोळ केला. दुसरी गोष्ट, सरकार आरोपी आहे.
शेतकऱ्यांच्या मरणाला सरकारच जबाबदार आहे. याचं कारण शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव देण्याची त्याची हे नाही, त्याच्याकडे उदारता नाही. तो नियमाप्रमाणे दिलं पाहिजे. साधी मागणी आहे, मालाला भाव मिळावा, किमान वेतन अशा प्रकारची मिळतं, किंमत मिळणं महत्वाचं आहे. आणि म्हणून शेतकरी उपाशी राहतो, शेतकरी मरतो. शेतकऱ्याच्या मरण यात्रा सतत चालू आहेत, प्रत्येक युगामध्ये चालू आहेत. आणि यांचे सुख सोहळे, यांचे भोग सोहळे, यांचे संबंध ऐशाराम, 100 पिढ्याची व्यवस्था. एक पिढी पैसा जमा करून चालत नाही पुढाऱ्यांना. 100 पिढ्याची सोय एक एक पुढारी करण्यासाठी स्पर्धेमध्ये आहे. आज पुढाऱ्यांची स्पर्धा आहे. तुझे किती कोटी तर माझे किती कोटी, एवढे संबंध पैसा देऊन काय करायचं आहे. पण हे संबंध शेतकऱ्यांचा टाळूवरचं लोणी खाणारी संस्कृती निर्माण झालेली आहे. आणि हा सगळ्यात मोठा शाप आहे. ह्या शापातून मुक्त होण्यासाठी जागरूकता ही आवश्यक आहे, विवेक आवश्यक आहे, संवेदनशील संस्कृती आणि समाज निर्माण करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्या लोकांनी कटिबद्ध होणं, प्रयत्न करणं मला आवश्यक वाटतं. सर, तुम्ही बोलताना असं म्हटलं की समाजही फारसा संवेदनशील असल्याचं सध्या दिसत नाहीये. पुण्यामधल्या एका किरकोळ भाजी विक्रेत्याने, ज्याचा भाजीचा स्टॉल आहे पुण्यातल्या शनिवारपेठ परिसरामध्ये, त्या परिसरातल्या एका भाजी विक्रेत्याने स्वतःचं 1.25 लाखाचं उत्पन्न जे आहे ते या सगळ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य म्हणून दिलं. आजही या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साहित्यिकांच्या शब्दाला प्रचंड मान आहे. श्रीपाल सबनीस हे नाव खूप मोठं आहे, या नावाला प्रचंड मान आहे. सर, तुमच्याकडून सगळ्याच प्रेक्षकांना, टॉप न्यूज मराठीच्या सगळ्या समाजाला, जो अजूनही असंवेदनशील आहे, या समाजाला काही मी आव्हान करणे, मी एक साधा माणूस आहे, सामान्य आहे, पण माझ्यापेक्षाही संस्कृतीच मोठी आहे, श्रेष्ठ आहे. आज संस्कृतीनिष्ठ अशा प्रकारची अनेक माणसं, अनेक संस्था, अनेक कार्यकर्ते निस्सीम भक्तीनं, माणसाच्या भक्तीनं काम करतायत. त्यांना दुःखामुळं त्यांच्या मनामध्ये दया निर्माण होते, करुणा निर्माण होते. त्यांच्यामधला बुद्ध जागवतो, त्यांच्यामधला गांधी जागवतो, त्यांच्यामधली संबंध धर्माची जी शिकवण आहे. प्रत्येक धर्म क्षमाशीलतेचं समर्थन करतो, प्रत्येक धर्म करुणाशील आहे. मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना करुणेचा महिना आहे. बुद्धात तर करुणा ओरिजिनल भरलेली आहे. हिंदू धर्मात सुद्धा करुणेला महत्व आहे. अशा प्रकारचे जैन धर्मात करुणेला आणि क्षमेला महत्व आहे. आणि म्हणून दुःख आल्यानंतर दुःखामध्ये आपण सामील होणं, त्याच्यात दुःख पूर्ण दूर करत नसलं तरी फुंकर घालणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून सामान्य माणूस, अगदी भाजीवाला असो तुमचा पुण्यातला किंवा कुठल्याही खेड्यापाड्यातली सगळी माणसं ही जी जगतायत, ते त्या दिवशी सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्यांनी संबंध त्यांना वाचवलेला आहे. तुमच्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या ठिकाणी ज्या राबल्या रात्री बेरात्री, त्याच्यामध्ये ओम निंबाळकरासारखा खासदार रात्रीच्या प्रहरी पाण्यात उतरून त्यांनी एक कुटुंब वाचवलेलं आहे आणि त्यांनी सरकारी यंत्रणेचं कौतुक केलं. अशा प्रकारचे त्याचा हा काही प्रमाणातला इमानदारीचा भाग मी मानतो. जे इमानदार खासदार, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल माझा वाद नाही, त्यांच्याबद्दल माझा संघर्ष नाही, माझा काही विवाद नाहीये. पण जी माणसं नालायक आहेत त्यांच्याबद्दल मात्र माझा राग आहे. आणि म्हणून जी माणसं, संस्कृती ही अशा मूल्यात्मकतेवर जगते, सौहार्द, एकात्मता, दया, क्षमा, शांती, त्याचबरोबर एकूण सगळी समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यावर जगणारी संस्कृती आहे. त्यामध्ये करुणेचं, बंधुतेचं नातं महत्वाचं आहे. आणि बंधुता जपणारा भाव मदतीच्या रूपानं अनेक असंख्य लोकांनी निर्माण केलेला आहे. सकाळमध्ये आज निवेदन आलेलं आहे, अनेक वृत्तपत्रामध्ये निवेदन केले, अनेक संस्थांनी निवेदन केलेलं आहे. वेगवेगळ्या मी काल 2-4 वेळेला मराठवाड्याच्या कार्यक्रमाला जाऊन आलो, तिथेही ते अपील झालं. अरुण पवार सारखा कार्यकर्ता, निस्सीमपणे अशा अनेक हजारो कार्यकर्ते आहेत. एकाचं नाव घ्यायचं कारण नाही. ही संबंध संस्कृतीची देण आहे, संस्कृतीचा वारसा आहे. आणि हा वारसा जपत असताना अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक संस्कृतीचे रक्षक या संबंध मदतीला धावून आलेले आहेत. पण ते पुरेसं नाही. त्याच्यामुळे संबंध आयुष्याची बेगमी आपण निर्माण करू शकत नाही. कुठेतरी एक फुंकर घातली जाते आहे. ती फुंकर ही महत्वाची आहे, त्याबद्दल वाद नाही. पण एक फुंकर पुरेसे नाही. मेलेल्या माणसांचं तुम्ही दुःख कसं दूर करणार आहात? जे जिवंत राहिले त्याने संबंध आयुष्यात गमावून बसलेला आहे, चिल्ले पेले उघडे पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या माणसांना न्याय, समर्थ न्याय देण्यासाठी कायमचा उपाय शेतकरी संघटना, सरकार
कृषी तज्ज्ञ, कृषी विद्यापीठाचे विद्वान, जलतज्ञ, इंजिनियर, वेगवेगळे कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र येऊन कायमचा उपाय, पाणी सरळ निघून जाईल किंवा साठवणूक करून त्या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या विधायक कामासाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनं धरणं बांधून उपयोग नाही. जे उरलेलं वाहतं जे पाणी आहे त्याच्या त्या पाण्याला योग्य आकार देण्याचा प्रयत्न, अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न किंवा जो बॅलन्स आहे, हवामानात बदल झाला त्याचा बॅलन्स सुधारण्याचा प्रयत्न, हे संबंध व्यापक प्रयत्न समाज आणि सरकार, विद्वान आणि सामान्य माणूस, असामान्य आणि सामान्य या सगळ्यांनी मिळून करणं हा यावरचा उपाय आहे असं मला वाटतं. मी एक सामान्य माणूस आहे, पण या उपायाशिवाय कायमचा दुष्काळ संपणार नाही. हा दुष्काळ नैसर्गिक असला तरी भावनेचा दुष्काळ, संवेदनेचा दुष्काळ, सत्याचा दुष्काळ हा मोठा शाप आहे. या शापातून समाज मुक्त व्हावा आणि जेव्हा मुक्त होईल तेव्हा सुध निर्माण होईल, सुवर्ण अक्षरात तो दिन लिहिला जाईल आणि शेतकरी त्यावेळेसच सुखी होईल असं मला वाटतं. तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा. अत्यंत महत्त्वाचा विषय, जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय. तुम्ही मला माझी पहिलीच मुलाखत या संदर्भात होते आहे. असे चॅनल अशा विषयावर साधारणपणे कोणी काही फारसं मला केलेलं आठवत नाही. केले असतील तर त्याचं कौतुकच आहे. तुमच्या चॅनलचं आणि तुमच्या संपादकाचं, कांबळे साहेबांचं खास अभिनंदन आणि तुमचंही अभिनंदन. आभार. धन्यवाद सर. आपण बघतोय माझ्याबरोबर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस सर होते. ते स्वतः मराठवाड्यातले, लहानपणापासूनची विदारक परिस्थिती त्यांनी स्वतः पाहिलेली आहे आणि अजूनही मराठवाड्यावरती तीच परिस्थिती आहे, तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. उभ्या महाराष्ट्राने मराठवाड्याच्या पाठीशी उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आम्हीही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून हे अपील करतोय की तुम्हाला जितकी मदत करणं शक्य असेल, ज्या स्वरूपातली मदत करणं शक्य असेल, ती मदत मराठवाड्यापर्यंत पोहोचणं आता गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने मराठवाड्याला आपल्याला जेवढं जमतंय तेवढी मदत तरी करणं आता खूप गरजेचं झालंय. त्याचबरोबर या सगळ्यावरती सरकार ओला दुष्काळ जाहीर कधी करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.